श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नवरात्री 2025 याबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. नवरात्रीचे 9 दिवस आवश्यक पाळा हे नियम. स्त्रियांनी नवरात्रीमध्ये 9 दिवस हे नियम पाळा. चुकूनही करू नका ही कामे. याशिवाय हे व्रत अपूर्ण असेल. 9 माळी, 9 कलर, 9 नैवेद्य हे नियम पाळा व घरात भरभराट व देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. 9 नैवेद्य, 9 माळा, 9 रंग, 9 देवींचे रूपे. 2025 नवरात्रातील संपूर्ण माहिती. 2025 नवरात्रातील 9 देवींचे 9 रूपे, 9 कलर, 9 माळा आणि 9 नैवेद्य. नक्की याची माहिती ऐका. 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी घटस्थापना आहे. त्यामुळे नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळ्या रंगाची साडी घालत असतो. या नवरात्रीमध्ये कुठले 9 रंग आहे यापेक्षाही महत्त्वाचे, ज्या 9 देवींची रूपे कोणती, प्रत्येक दिवशी कुठली माळ अर्पण करावी. या नवरात्रीमध्ये 9 माळी आणि 9 दिवस नैवेद्य अर्पण करावे. देवी आई प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. आपल्या आयुष्यातील संकट, आजारपण दूर करेल. पहिला दिवस 22 सप्टेंबर सोमवार. प्रथम रूप शैलपुत्री देवीची पूजा करावी. साडीचा कलर आहे पांढरा. पहिली माळ विड्याच्या पानांची ठेवावी. नैवेद्य हा गाईच्या तुपाचा किंवा त्यापासून बनवलेले कुठलाही गोड पदार्थ असावा. दुसरा दिवस 23 सप्टेंबर वार मंगळवार. दुसरी माळ पांढरी फुले, उदाहरणार्थ मोगरा, चमेली यासारखी कोणतीही फुले असतील तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळीला पांढरी फुले लावावीत. फुलांची माळ करून लावावी. देवीचे रूप हे ब्रह्मचारी देवीची पूजा करावी. म्हणजे साडीचा कलर हिरवा. नैवेद्य तुम्ही त्या दिवशी साखर वगैरे ठेवू शकता. दिवस तिसरा बुधवार 25 सप्टेंबर. माळ मोगरा, पांढरी फुले किंवा देवीचे तिसरे रूप आहे ते चंद्रघंटा माता. साडीचा कलर निळा. नैवेद्य दूध किंवा खीर. माळ गोकर्णीचे फुले असतील तर त्याची माळ घाला किंवा कृष्णकमळ असेल तर त्याची माळ तुम्ही घालू शकता. दिवस चौथा गुरुवार 25 सप्टेंबर. कृष्णमंठा माता. साडीचा कलर पिवळा आहे. नैवेद्य मालपुवा व माळ ही अबोली, पेढा, केशरी फुले यांची घालावी. दिवस पाचवा शुक्रवार 26 सप्टेंबर. स्कंद माता. देवीचे रूप जे आहे ते स्कंद माता 5व्या माळीला आहे. साडीचा कलर जो आहे तो हिरवा असेल व नैवेद्य हा केळीचा द्यावा आणि माळ जी आहे त्या दिवशी बेलपत्र किंवा कुंकुमार्चन याचा असावा. दिवस सहावा वार शनिवार 27 सप्टेंबर. कल्याणी माता. कलर आहे राखाडी रंग. नैवेद्य मध. माळ आहे कर्दळीची फुले, तर तुम्ही कर्दळीच्या फुलांची माळ घालू शकता. दिवस सातवा रविवार 28 सप्टेंबर. काल रात्री माता. मातेचे रूप जे आहे ते साडीचा कलर केशरी आहे. नैवेद्य गूळ ठेवला तरी जमेल. माळ ही झेंडूच्या फुलांची किंवा नारंगी फुले असतील तर त्यांची घालावी. दिवस आठवा वार सोमवार 29 सप्टेंबर. माताचे रूप हे जे आहे ते महागौरी माता म्हणून ओळखले जाणार आहे. त्याचबरोबर साडीचा कलर जो आहे तो मोरपंखी असेल. नैवेद्य नारळ. माळ जी आहे ती कमळ, जास्वंद, तांबडी फुले. दिवस नववा मंगळवार 30 सप्टेंबर. सिद्धित्री माता. साडीचा कलर गुलाबी असेल. स्त्रियांनी देवीला सौभाग्याचं साहित्य अर्पण करावेत. असे केल्याने आपल्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी, संकट दूर होऊन तुम्हाला सौभाग्य मिळते. त्याचबरोबर 10व्या दिवशी येत्या दसऱ्याचा सण, ज्याला विजयादशमी असेही म्हणतात,
या दिवशी भाग्यवान भगवान राम यांनी रावणाचा वध केला. आपण आपट्याची पाने देऊन एकमेकांना सोनं देतो, म्हणजेच समृद्धी आणि शुभेच्छा देतो. जर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन माहिती व टिप्स जाणून घेण्यासाठी स्वामी समर्थ 3131 या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा व मला कमेंट्स बॉक्समध्ये कसा वाटला व्हिडिओ ते पण मला सांगा. श्री स्वामी समर्थ.